मंगलमूर्ती. या दोन ठिकाणी दोन बोर्ड येणार आहेत, दोन फळे येणार आहेत, त्याच्यावरती अनेक अक्षरं आहेत आणि त्यामध्ये गणपती बाप्पाची नावं दडलेली आहेत. वेळ 2 मिनिटाची, पण 2 मिनिटामध्ये या दोघींपैकी सगळ्यात जास्त नावं कोण शोधणार, ज्या कोणी शोधणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आपण या दोघींनाही. 1 2 3 वेळ सुरू झाली. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया म्हणा. टाळ्या. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. वेळ संपली. इकडे बघूया. या माऊलीनं ही प्रदक्षिणा पूर्ण केली. मोरया 1. अजून चला गणपती. गणपती बाप्पाचं नाव आहे गणपती 2. 2च ना. गणपती बाप्पा. इकडे काय केलंय. वक्रतुंड 1. गजमुख 2. बल्लाळेश्वर 3 आणि गजवक्र 4. उपविजेत्या ठरल्या पिंपुटकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. खुळे वहिनींना केप्र यांच्याकडून ही भेट. होम मिनिस्टर ठरल्या खुळे वहिनी. खुळे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आणि झी मराठीकडून श्री गणेश संस्थानाला ही गणपती बाप्पाची मूर्ती. अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. कन्नमवार नगरमधल्या या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या प्रांगणात हा खेळ रंगतो आहे. आणि आता पुढच्या चिठ्ठ्या म्हणजे पुढची नावं कोणाची जाहीर होणार ते बघूया. पहिलं नाव मी जाहीर करतो. मयुरी काडगे. कुठे राहता. कन्नमवार नगर 2 मध्ये. आणि माहेर कुठलं. वरळीला. एक चिठ्ठी काढा. अरुणा माने. सांगा कसं वाटतंय तुम्हाला. खूप आनंद झाला मला. का हो. तुम्हाला बघून. मला बघून आनंद झाला. मला वाटलं चिठ्ठीत नाव आलं म्हणून. आम्ही रोज तुम्हाला टीव्ही मध्ये बघतो. हां. पण आज प्रत्यक्ष बघतोय. प्रकट झालोय मी. हो ना. तुम्हाला काय बोलावं असं वाटेल आज या निमित्ताने. आज इकडे आलात आम्हाला खूप आनंद झाला. आणि हा कार्यक्रम बघून म्हणजे इकडे आम्ही पहिल्यांदा मी बघते इकडे कार्यक्रम तुमचा हा. नाही पहिल्यांदाच या गणपती मंदिरात होतो आहे. कारण इतकी वर्ष आम्ही वेगवेगळ्या गणपती मंदिरात जात होतो. पण या मुंबईतली गणपती जी मंडळ आहेत तिथे आम्ही पहिल्यांदा खरं तर आलेले आहोत. घ्या एक चिठ्ठी. स्वप्नाली धुरी. नाव सांगा. सौ स्वप्नाली प्रीतम धुरी. काय करता आपण. मी हाऊसवाईफ आहे. बरं. कुठे राहता. टागोर नगर ग्रुप नंबर 3. माहेर. विक्रोळी. सासर. विक्रोळी. कुठे हायवेवर भेटला. नाही. मग कुठे. अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला. 2 वर्ष. 2 वर्ष. कसे वागतात. खूप चांगले. कोण. घरातले सगळे. आणि ते पण. ते पण. कुठे कुठे नेलं फिरायला तुम्हाला. रोज प्रत्येक संडेला नेतात. हो. काय बघा भाग्य आहे. रोज प्रत्येक संडेला कुठे कुठे जाता. सगळीकडेच जातो असं. बरं घ्या तुम्ही घ्या उखाणा घ्या. चंदनाच्या झाडाखाली नागोबाची वस्ती. प्रीतमरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती. अरे वा.
एक चिठ्ठी काढा. नाव सांग. सुशीला रायकर. सुशीला रायकर. तुम्ही का? या इथे उभ्या मध्ये उभ्या त्या माईक त्यांच्या. नाव सांगा. नमस्कार सर्वांना. मी सुशीला रायकर. मी विक्रोळी कन्नमार 2 मध्ये राहते. आता तुम्ही विचारा. मला वाटलं स्वतःवर निबंध लिहिताय. एक चिठ्ठी काढा. मीना चव्हाण. मीना चव्हाण. नाव सांगा. मीना दत्तात्रय चव्हाण. घरी कोण कोण तुमच्या? माझे मिस्टर, मुलगा, सून, नातू. या 5 जणींमधून कुठलीही माऊली, कुठल्या वहिनी अंतिम टप्प्यावर पोहोचणार बघूया. या खेळामध्ये विशिष्ट अंतरावरती एक चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आणि बॉलिंग बॉटल आहे ती पडली पाहिजे. 11 बॉलिंग बॉटल आहेत आणि संधी 10 आहेत. लक्षात ठेवा, एकदा बॉलिंग बॉटल पडली की ती पुन्हा उभी राहणार नाही. सलग 10 संधी मिळणार आणि या 10 संधीमध्ये जी माऊली सगळ्यात जास्त गुण गोळा करणार त्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक, दोन, 3, 4. पहिली तुमची गुणसंख्या आहे 4. अभिनंदन द्या. 1, टिम टिम टिंबाली धमाक ढम ढोल वाज घरी माझ्या आलं राजाच राज गणराज. 2, 3. बरोबरी करण्याची संधी. 4. आता आघाडी घेऊ शकता म्हणजे 5. तुमची गुणसंख्या 5. लग्नाला 2 वर्ष झाली म्हणून हा स्पीड आहे का? एक, वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाजते वाऱ्याची 2. हा सुटले एकदाच्या. जगाच्या ढोला संग तालावरी गाजते 1, जगाच्या ढोला संग तालावरी गाजते. एक, 3. आतापर्यंत गुणसंख्या 3. केली धरणीनं ववळायची तयारी. 5, 5, 5. 2 जणींची बरोबरी झालेली आहे. अभिनंदन. दोघींची 5 ही गुणसंख्या. त्यामुळे आता 3 संधी देण्यात येणार आणि मग या 3 संधीमध्ये दोघींपैकी ज्या माऊली आघाडी घेणार त्या पुढच्या खेळात जाणार. 1, 3 संधी आहेत. उखाणा वगैरे घ्यायचा आहे का? एखादा बघा ना जमला तर. माऊली बघा एखादा उखाणा. मी काय म्हणतो, एखादा उखाणा तेव्हा घेतलेला बघा जमला तर द्या. माईक द्या. हा घ्या घ्या. मग स्वातंत्र्याच्या होमकुंडात घातली वीरांनी उडी. श्रीराम पंडितांच्या नावाने घातली मंगळसूत्राची जोडी. अरे वा, बघितलं असं ठेवणीतलं ठेवलं होतं. उखाणा घेण्यापूर्वी आधी त्यांनी पदर खोचला आणि मग उखाणा घेतला.